सांगली महानगरपालिकेच्या बाबतीतला सुद्धा सांगलीतील नागरिकांवर लादण्यात आलेली अन्यायकारक घरपट्टी कायमस्वरूपी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली। अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडत आमदार विश्वजित कदमांनी ही मागणी केली आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून देण्यात आलेल्या तात्पुरती स्थगितीऐवजी 5 पट घरपट्टी कर रद्द करा असं कदम म्हणाले। सांगलीच्या मिरजेमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी संवर्धन 2025 कार्यशाळा संपन्न झाली। यामध्ये उत्पादन वाढ, शास्त्रीय साठवण आणि काढणी पश्चात नुकसान कमी करणं या विषयावर कार्यशाळा झाली। तर या कार्यशाळेत 50हून अधिक शेतकऱ्यांनी तसंच कृषी सहाय्यकांनी सक्रिय सहभाग घेतला होता। सांगलीच्या मिरजेत 3 जणांना अटक करण्यात आली आहे। देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली। आरोपींकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल, 3 जिवंत कारतूस आणि एक कार असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सांगलीत वन्य प्राण्यांची शिकार करून रील बनवणं एका तरुणाला महाग पडलंय। सोशल मीडियावर शिकारीचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी वन विभागाने एका तरुणाला अटक केली। शिकारीसाठी वापरण्यात आलेला कुत्राही वन विभागाने ताब्यात घेतला।